आद्य क्रांतिगृह वस्ताद लहुजी साळवे सेवा फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नाशिकच्या त्रिमूर्तीनगर मधील संत गाडगे महाराज उद्यानात ही जयंती देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। पाहूया सविस्तर बातमी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यभरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। नाशिक शहरातील आद्यगुरू क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात संत गाडगे महाराज उद्यानात हा सोहळा संपन्न झाला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात याचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच फाउंडेशनच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी श्री साईनाथ ब्लड सेंटरच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले। यासोबतच महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नेत्र तपासणी आणि 40 वर्षांपुढील व्यक्तींना नंबरचा चष्मा मोफत वाटप करण्यात आला। यामध्ये थायरॉइड तपासणी, न्यूरोथेरपी, आयुर्वेदिक थेरपी सल्ला, आभा कार्ड, ई श्रम कार्ड अशा मोफत सेवा देत समाज उपयोगी उपक्रम देखील राबवण्यात आले। नगर परिसरात आमचे जो मित्र परिवार आहे शिवभीम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यांना मी सर्वांना माझ्या कुटुंबाकडनं, भांबरे कुटुंबाकडनं शुभेच्छा देतो आणि थांबतो। अण्णाभाऊंची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं आमच्यासोबत उपस्थित आहेत नगरसेवक सन्माननीय भांबरे साहेब, सगळेच पदाधिकारी। खरं म्हणजे ज्या समाजातनं अण्णाभाऊ येतात त्या समाजातनंच ही जयंती साजरी केली जाते, पण त्या समाजाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य लोकांनी देखील त्या जयंतीमध्ये आजकाल यायला लागलेत। ही देखील एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे। 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस उपदेश करतो आणि 1.5 दिवस गेलेला माणूस ज्या माणसांनी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मोठमोठ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेले, त्याही माणसांना ज्ञान देण्याचं काम करतो। ही त्या अण्णाभाऊंची खासियत आहे आणि हेच त्या अण्णाभाऊंची ताकद आहे। आणि त्या ताकदीवरतीचा अस्पृश्य समाज जो इंग्रजांनी नाडला त्याच्यानंतरही नाडला गेला, त्या अस्पृश्य समाजाला न्याय देण्याचं काम करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि तेच अण्णाभाऊ साठेंचे या समाजावरती उपकार आहेत। त्या उपकारांची जाणीव म्हणून आज आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करायला इथे आलो आहोत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त इथे जो कार्यक्रम करण्यात आला त्या कार्यक्रमाप्रसंगी मला जो मान दिला सत्कार करून त्याबद्दल मी आभारी आहे। ही 106वी जयंती आज समाजामध्ये जी रुजू झालेली आहे, लोक जी परंपरा कायम ठेवलेली आहे। अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यामध्ये फक्त 1.5 दिवस शिक्षण केलेलं आहे। ते शाळेमध्ये 1.5 दिवस गेले असतानाही त्यांनी समाजामध्ये इतकी छान परंपरा आणि क्रांती निर्माण केलेली आहे आणि त्या क्रांतीच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण त्यांचा आदर सत्कार दरवर्षी जो साजरा करतात त्याबद्दल मला खूप अभिमान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपला हा 1 ऑगस्टचा दिवस हा आपल्या सर्वांसाठीच खूप काही शिकवून जाणाऱ्या आणि आपल्या समाजाला एक दिशा देणाऱ्या अशा आपल्या सर्वांच्या दीपस्तंभ असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज आपण इथे जयंती साजरी करतोय। समाजाला दिशा देण्यासाठी एक दीपस्तंभ म्हणून ज्यावेळी अशी एखादी व्यक्ती आपल्या सर्वांसमोर येते, तिचं कार्य इतकं महान असतं की ते एका जनरेशन, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत येतं आणि त्यांची दिलेली शिकवण आपल्या पुढच्या पिढींना देण्याचं काम, त्यांनी दिलेलं विचार पुढच्या पिढीला देण्याचं काम हे त्यांनी आपल्या खांद्यावर सोपवलेलं आहे। तुम्ही आज सगळ्यांनी इथे हा इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे, तुमच्या सगळ्यांचे खूप अभिनंदन। मला आपण इथं बोलावलं, 2 शब्द बोलायला संधी दिली त्यासाठी तुमच्या सर्वांचे खूप। शिवसेना पक्ष, आपल्या शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख श्रीयुत बंटीदादा तिडमे, कामगार सेनेचे अश्विनदादा जामदार, दुर्गेशदादा जामदार, प्रतीकदादा महाजन आणि या सगळ्यांच्या बरोबरीने आम्ही तुमच्या सेवेसाठी
नेहमी इथे उपलब्ध आहोत. कधीही काही लागलं तर प्लीज आम्हाला केव्हाही सांगा. दुर्गेश दादा, अश्विन दादा हे तुमच्या संपर्कात असतात नेहमी. तीच टीम आहे, तेच सगळे लोक आहेत. आम्ही तुमचेच आहोत, त्यामुळे काहीही लागलं तर नक्की नक्की सांगत राहा. धन्यवाद. त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते दादा. भाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आज इथे मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि महिला वर्ग आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या निमित्ताने खूपच सुंदर अशा नटून थटून अगदी अशा येल्लो कलरच्या साड्या घालून आलेल्या आहेत. मलाही तुम्ही सांगायला पाहिजे होतं, म्हणजे मी त्याच थीममध्ये आली असती. खूपच सुंदर दिसत आहेत सगळ्या. आणि या सारख्याच आपण आपले सामाजिक अशी कामं आपण करायचीच आहे. त्याच्यामुळे आपल्या पुढील जे मुलं आहेत, पुढची भावी पिढी आहे, त्यांना हे सगळं समजतं, कळतं की यानुसारच आपली संस्कृती ही पुढे जात असते. आपण अशीच कामं करत राहायची आहे. धन्यवाद. पुढच्या वर्षी लक्ष राहू द्या. जय लवजी. माझं नाव शुभम संतोष वाघमारे. आम्ही पाटील नगर येथे आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे सेवा फाउंडेशन याच्यात 3रं वर्ष आम्ही लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो आहे. याच्यात जयंतीनिमित्त आपण काही मोफत शिबिरं ठेवलेले होते, जे त्याच्यात रक्तदान शिबिर आलं, मधुमेह तपासणी, थायरॉईड तपासणी, चष्मा वाटप, नेत्र तपासणी असे काही आपण शिबिर ठेवलेले होते. त्यांनी गरजू लोकांनी याच्यामध्ये खूप फायदा घेतला त्या गोष्टीचा आणि खूप लोकांना सेवा आवडली या ठिकाणची. याच्या पुढेही आम्ही दरवर्षी असेच उपक्रम असे आम्ही राबवू आणि लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करू. समस्त मातंग बांधवांना आणि आमच्या परिसराला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जयंती उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका साधना मटाले, कविता नाईक, पूनम महाले, नगरसेवक मुरलीधर भांबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष छबू नागरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय एनटी बचे सदस्य ललित बाविस्कर, भारत जाधव यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. जयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम वाघमारे, संतोष डोंगरे, अजय देवकटे, सुनील कांबळे, सतीश भालेराव, निलेश वाघमारे, प्रवीण वाघमारे, पंजाब डोंगरे, प्रवीण कांबळे, पवन गणबाळे यांच्यासह फाउंडेशनचे इतर पदाधिकारी, सदस्य, समाज बांधव यांचे मोलाचं सहकार्य लाभलं. जयंती उत्सव सोहळ्यास त्रिमूर्तीनगरमधील ज्येष्ठ नागरिक, महिला, फाउंडेशनचे सदस्य, पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.